केला पाहिजे. का बरं केलं पाहिजे? ऐका, भगवंताच्या कृपेने आम्हाला 1000 रुपये जर दिवसाला मिळाले, आम्ही त्यातले 10 रुपये निश्चित काय केले पाहिजे? काय केले पाहिजे? खर्च केले पाहिजे, नाही दान केले पाहिजे. देवाच्या कृपेने आम्हाला दिवसामध्ये जर 1000 रुपये मिळाले तर त्याच्यातले महाराज आम्ही कमीत कमी 10 रुपये दान केले पाहिजे. दिवसाला 10,000 रुपये जर आमचं उत्पन्न असेल, आम्ही 100 रुपये दान दिवसातून. मारवाडी समाज बघा किती हुशार लोक आहेत महाराज. त्यांच्या दुकानाच्या महाराज काउंटरला एक काचेची पेटी असते सरपंच साहेब, आणि दिवसामध्ये जेवढा गल्ला होईल ना त्याच्यातला काहीतरी भाग अंश काढतात आणि त्या काचेच्या पेटीमध्ये टाकतात. आणि वर्षाअखेर 4 महिना अखेर 2 महिना अखेर महाराज ती असणारी महाराज दान पेटी गोशाळेला नेऊन दान करतात. देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, करने को लीनता, डुबने को अभिमान. महाराज कबीर महाराज सांगतात, द्यायचं असेल तर जीवनामध्ये दान करावं, घ्यायचं असेल तर जीवनामध्ये हरिनाम घ्यायचं. तुम्हाला ज्या ज्या वेळेस द्यायची वेळ येईल ना, आमचे ऑर्डिनरी कॅप्टन महाराज या ठिकाणी शिवाजीराव साबळे असतील, आमचे विशाल भाऊ असतील, त्यांचे बंधू असतील, या परिवारानं महाराज लोकांना बसण्याकरता महाराज, आता आपण जरी निघून गेलो तरी नाव पाठीमागे राहिलं नाही महाराज, वस्तू पाठीमागे राहिले की नाही, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, 2.5-3 लाख खर्च करून सुंदर महाराज लोकांना बसण्याकरता प्रवचनाचं व्यासपीठ या परिवारानं उपलब्ध करून दिलेलं आहे. ते आपल्याला नंतर पाहायला मिळणारच आहे, आपण पाहताच आहे महाराज. म्हणून या परिवाराचं दान करण्यामध्ये महाराज कोणत्याही प्रकारचं माग नाही किंवा कमीपणा नाही. दान करण्यामध्ये हा परिवार अतिशय पुढे आहे, केलं पाहिजे दान महाराज. आजच्या दिवसाला वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं 6 प्रकारची दानं करायला सांगतात. तुकाराम महाराज सांगतात, आम्ही वर्ष श्राद्ध करतोय, पुण्यस्मरण करतोय, 5वं पुण्यस्मरण. अलीकडच्या काळामध्ये रामभाऊ लोकांना पहिलं पुण्यस्मरण करायचं म्हणलं तरी जड जाते, आलंय अवघड आहे. मी तर एका गावाला प्रवचनाला गेलो महाराज 10व्याच्या गुरुजी, 10व्याचं प्रवचन करून आलो. 11.5 महिन्यांनी मला पुन्हा फोन आला, बनकर महाराजच बोलताय का? म्हणलं हो बोला. 11.5 महिन्यापूर्वी तुम्ही आमच्या गावाला आमच्या आईंचं वर्ष दशकऱ्याला आला होता. मला आलतो. मग आता आम्हाला तेवढं सांगा, आमच्या आईंचं वर्ष श्राद्ध कधी येते? म्हणलं तर आम्ही याची नोंद ठेवायची का? आम्ही ठेवायची का याची नोंद? काहींना आपल्या वडिलांचं आई वडिलांचं पुण्यस्मरण कधी येतं हेच माहित नाही. पण याच गावामध्ये महाराज आपल्या आजोबाचं आपल्या आजीचं 25वं पुण्यस्मरण करणारी सुद्धा माणसं आहे. याच गावामध्ये आमचे सुधीर भाऊ साबळे असतील, त्यांनी त्यांच्या आजोबाचं महाराज 25 महाराज पुण्यस्मरण केले. त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. 25 इथं एक करायचं म्हणलं तरी मागं पुढं पाहिजेत माणसं. आणि गेल्या वर्षी 25वा रौप्य महोत्सव झाला महाराज. 25 वर्ष कार्यक्रम टिकवणं सोपं नाही. आई वडिलांची आहे तोपर्यंत सेवा करावी आणि गेल्यानंतर सुद्धा महाराज त्यांची श्राद्धाच्या रूपानं दानाच्या रूपानं आपण श्राद्ध केली पाहिजे. तर याही परिवाराला बसला महाराज तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, आले देवाजीच्या मला विलास तेथे कोणाचे चाले ना. हे बघा त्याच्या मनात आलं ना, एका मिनिटामध्ये सगळे महाराज प्रपोजल कॅन्सल करण्याचं सामर्थ्य. गेले डोक्यातले प्लॅन एका मिनिटामध्ये महाराज, एका मिनिटामध्ये काय बोलतो मी, तुमच्या डोक्यातले सगळे प्लॅन एका मिनिटामध्ये नष्ट करण्याचं सामर्थ्य फक्त मृत्यूमध्ये आहे. मग उद्याच्या दिवसाचा भरोसा घेऊन बसू नका, आजचा दिवस आनंदामध्ये जगा. क्या भरोसा है गॅरंटी नाही, साथ देती नहीं कैसे का, क्या भरोसा है जिंदगी का. सांगता येत नाही महाराज, मरण कधी येणार आहे माहित नाही. संसार आम्ही मत चांगला केला महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, या संसाराच्या पायी तो रडशील ढाई ढाई, नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही. अरे तू म्हणशील बायका पोर हे तुझा मागली. हा कॅसेट माग घेऊ का थोडी, रिवर्स घेऊ का थोडी, नसलं ऐकलं तर पुन्हा. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागले नक्की. मेल्या अंती तुझं घर गावाच्या बाहेर. अरे तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील बर का. मेल्या अंती तुझ्या बरोबर एक मातीचा मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. आणि महाराज हात लावून नशिबाला रडशील ढाई ढाई. मरण कधी येणार आहे माहित नाही महाराज. एक वाक्याच्या कीर्तनामधून घरी घेऊन जा.
जन्म तारीख आम्हाला आमची माहित आहे पण मृत्यूची तारीख माहित नाही. क्षणभंगुर नाही भरवसा म्हणून साधू संतांचं ऐका, महात्म्यांचं ऐका. कोणी लिहिलंय माहित नाही पण फार कामाचं आहे, महत्वाचं आहे. जिंदगी एक राय का घर है, एक ना एक दिन बदलना. भाड्याचं घर खाली करावं लागतं महाराज, कधी ना कधी खरंय. तसं हे भाड्याचं घर आहे महाराज. एक दिवस आपल्याला जायचंय ना. मी कायम सांगतो, जन्म तारीख माहित आहे पण मृत्यूची तारीख माहिती आहे का? कोणाला बर्थडे माहित आहे पण मृत्यूची तारीख एक्सपायरी डेट आहे का आपल्याला? आपल्याला आहे पण माहिती नाही ना महाराज. म्हणून लक्षात ठेवा, मृत्यू कायम आपल्या बरोबर आहे. साधू संतांचं ऐका, बनकर महाराजांचं नका ऐकू, आणखी कोणत्या महाराजांचं नका ऐकू, पण ज्ञानोबा तुकोबाचं ऐकल्याशिवाय राहू नका. त्याच्यामध्ये तुमचं कल्याण आहे. संतांचं ऐका, आणि संतांचं ऐकलं तर कल्याण आहे. आणि जर संतांचं ऐकलं नाही तर माझे नाथ बाबा सांगतात तुमची गती फार वाईट होणार महाराज. हे जाई नाही काढले, मग दुसरा येईल, हे जाई नाही काढले. ऐका दादांनो, आया साधू संतांचा ऐका, आई वडिलांचा ऐका, भगवंताचा ऐका. आणि जर नाही ऐकलं तर नाथ महाराज गती सांगतात. महाराज हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, सर ते शेवटी बा काळ घेऊन जाईल. काळाची आवडी पडेल बाजूबा, मारिती तोडीती जोडीती यमाचे किंकर बहुसाल. म्हणून जाणं सर्वांना एक दिवस आहे. 5 वर्षापूर्वी आमच्या रुई छत्रपती गावामध्ये वास्तव्याला असणारा, हल्ली इकडे रांजणगावच्या परिसरामध्ये राहायला आलेला आमचा साबळे परिवार, आमच्या सर्वांचे परमस्नेही. आणि महाराज यांनी भारत मातेची सेवा ऑर्डनरी कॅप्टन म्हणून एक उच्च पद असतं, आर्मी मधलं फार बंडूशेट्टी उच्च पद आहे.
आणि या पदावरती महाराज आमच्या कॅप्टन साहेबांनी, मेजर साहेबांनी महाराज या भारत मातेची सेवा केली. देशाची सेवा करत असताना कुटुंबाची सेवा केली, प्रपंचाची सेवा केली, मुलांना घडवलं, लहानचं मोठं केलं, शिक्षण दिले, संस्कार दिले, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढून महाराज हा संसाराचा गाडा आमचे मेजर साहेबांनी आणि त्यांच्या धर्मपत्नीनं उडत आणला. पण महाराज बैलगाड्याचा महाराज गाड्याला 2 चाकं असतात. कोरोना काळामध्ये एक चाक महाराज निखळलं गेलं आणि धर्मपत्नी गेल्यानंतर काय दुःख असतं महाराज. खरंच सांगू काय, आपली आई नंतर आपली काळजी घेणारी जर दुसरं कोणी असेल ना तर आपली महाराज धर्मपत्नी असते. आईच्या नंतर जर कोणाचा नंबर लागतो ना तो धर्मपत्नीचा लागतो महाराज. ती आपल्या करता महाराज सर्वस्व त्याग करायला सुद्धा तयार असते. पण मेजर साहेबांना महाराज पत्नीच्या जाण्याचं दुःख आहे, विशाल भाऊ असतील, त्यांचे बंधू असतील, मातेच्या जाण्याचं दुःख आहे. पण त्याला नाईविलाज आहे. 5 वर्ष झाले महाराज, पण अजूनही महाराज हे दुःख हा परिवार विसरलेला नाही. दान करण्यापाठीमागे हा परिवार महाराज त्या मातोश्रीच्या स्मरणार्थ या ठिकाणी रुई छत्रपती गावामध्ये आमच्या मेजर साहेबांनी महाराज जवळजवळ 2.5-3 लाखाचं प्रवचनाचं व्यासपीठ महाराज या ठिकाणी दान म्हणून त्या धर्माच्या कार्यकर्ते महाराज त्यांनी दिलं, म्हणून टाळी वाजवली पाहिजे त्यांच्याकडे. महाराज आपल्याला 2 रुपये दान करायचे म्हणलं तर आपण मागं पुढं पाहतो, पण त्यांनी आपल्या ठिकाणी असणाऱ्या धर्मपतीच्या स्मरणार्थ एवढं मोठं दान त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण राहू नाही राहू महाराज, पण ते प्रवचनाचं व्यासपीठ राहणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी या परिवाराला अंतःकरणापासून धन्यवाद देईन. झालेली सेवा पारणे तालुक्याचं वैष्णव निळोबराय महाराज, विश्वाची माऊली ज्ञानेश भगवान, अखिल कोटी जगदानी पांडुरंग परमात्मा, माझे हृदय सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा, परमपूज्य आनंद आश्रम स्वामी महाराज, संत शिरोमणी सावता महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या महात्म्यांच्या चरणांमध्ये सेवा समर्पित करतो. बोलता बोलता मुखारविंदामधून काही अपशब्द गेला असेल दिलगिरी व्यक्त करतो.